नारायण 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 नारायण. बोल पुत्र नारदा, आज खूप आनंदी दिसतोय. नारायण नारायण. काही विशेष प्रयोजन? काही विशेष प्रयोजन असं नाही तात, पण स्वर्गात राहून राहून अंमळ कंटाळा आलाय. पृथ्वी भ्रमणाची आज्ञा मागण्यास आपणाकडे आलो होतो. पृथ्वी भ्रमणाची आज्ञा देण्यास काहीच हरकत नाही. नारायण नारायण. पण नारायण नारायण. पृथ्वी तलावर जाऊन आपल्या मनोरंजनासाठी कुठे कळ लावत बसू नका, म्हणजे झालं. नारायण नारायण. तसं काही घडणार नाही याची मी दक्षता घेईन. नारायण 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 नारायण. भजमन नारायण 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 नारायण. भजमन नारायण 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 नारायण. बरेच दिवस झाले पृथ्वी भ्रमण करून. पृथ्वी भ्रमणाचा आनंद काही वेगळाच असतो. नारायण नारायण. नाना व्यक्ती नाना प्रवृत्ती. हे योगेश्वरा, तुझी लीला घाल. नारायण 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 नारायण. हे तर तुळजा मातेचं मंदिर. चला तुळजा मातेचं दर्शन घेऊया. नारायण 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 नारायण. प्रणाम माते. या नारद मुनी, आपलं स्वागत असेल. आज इथे कसं काय येणार? नारायण नारायण. तुझ्या दर्शनाची इच्छा झाली म्हणून आलो. आपण बसा, फलाहार करा. मी आले. नारायण नारायण. नारायण नारायण. मुनिवर, संपूर्ण विश्वामध्ये कुणाकडेही नाहीत असे अलंकार माझ्याकडे आहेत, आणि ते परिधान केल्यावर विश्वामध्ये माझ्या इतकं सुंदर कुणीही नाही. माझ्याकडे कुठला अलंकार नाही असं नाही. नारायण नारायण. विश्वातील सर्व अलंकार तुझ्याकडे आहेत. या भ्रमात राहू नकोस माते. असा कोणता अलंकार आहे मुनिवर जो मी परिधान केला नाही? असा कोणता अलंकार आहे जो माझ्याकडे नाही? माते, जर का गेंदण फूल तुझ्या मुकुटाला असतं तर साऱ्या अलंकारांना शोभा चाली असते. गेंदण फूल? गेंदण फूल म्हणजे काय? नारायण नारायण. ते मला कुठे प्राप्त होईल मुनिवर? विश्वातील सुंदर व तेजस्वी असं एकमेव फूल आहे. ते फूल मला हवंय. ते कुठे मिळेल मला एवढंच सांगा. नारायण नारायण. ते फूल कुठे मिळेल याविषयी मी काहीच विधान करू शकत नाही. ते फूल मिळवण्यासाठी मी कोणता उपाय करू मुनिवर? नारायण नारायण. आहे एक उपाय मात्र आहे. कोणता? माते, तू हस्तिनापूरच्या धर्मराजाकडून वच आणि या गेंदण फुलाची मागणी कर. पाचही पांडव सत्यवादी आणि वचनाला जागणारे आहेत, तेव्हा तेच गेंदण फूल तुला उपलब्ध करून देतील. आपण म्हणता तसंच करीन मी मुनिवर. नारायण नारायण. ते गेंदण फूल मी मिळवणारच.
नारायण 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 नारायण. अर्जुना, हस्तिनापुराच्या सुरक्षेविषयी प्रणाम माते. यावं माते, यावं. असं नसतं हो माते. धन्य झालो माते, आम्ही धन्य झालो. तुझा पदस्पर्श आमच्या दरबाराला झाला आणि तुझ्या पदस्पर्शाने आमचा सारा दरबार मंगलमय झाला. आम्ही पाचही पांडव तुझ्या चरणी नतमस्तक होत आहोत. सांग माते, आम्ही तुझी काय सेवा करू? युधिष्ठिरा, मला तुझ्याकडनं काहीतरी मागून घ्यायचं आहे. या उद्देशाने आज मी तुझ्या दरबारी आले आहे. अलभ्याला सांग माते, तुला काय हवंय माझ्याकडून? धनसंपत्ती, राजवैभव, त्याशिवाय आम्ही पाचही पांडव तुझ्या चरणी नतमस्तक होऊन आपले प्राण अर्पण करायला तयार आहोत. पांडवांच्या दरबारात मी आले आहे. ते काय धन दौलत संपत्तीची मला कमी आहे म्हणून, किंवा कुणाचा प्राणही घेण्याचा माझा मानस नाही. धर्म, संपत्तीविषयी सांगायचं झालं तर संपूर्ण विश्वात कुणाकडेही नसेल इतकी संपत्ती माझ्याकडे आहे. पण काय माते? पण फक्त एकच वस्तू माझ्याकडे नसल्याचं दुःख मला बोचतं. माते, अशी कोणती वस्तू आहे की जी आमच्याकडे आहे आणि तुझ्याकडे नाही? माग माते, माग. तुझ्याशिवाय आम्हाला दुसरी कोणतीही वस्तू प्रिय नाही. प्रिय अर्जुन, ती वस्तू मला तुम्ही मिळवून द्यायला हवी. युधिष्ठिर, ती वस्तू मला तुम्ही मिळवून द्याल असं मला तुमच्याकडनं वचन हवं. माते, आम्ही पाचही पांडव तुला वचन देत आहोत. तुला हवी असलेली वस्तू या विश्वामध्ये कोठेही असेना, प्रसंगी त्यासाठी आम्ही आमचे प्राण अर्पण करू, पण ती वस्तू तुला आम्ही आणून देऊ. आता तरी सांग माते, तुला काय हवंय? तुमचं प्रेम आणि भक्ती पाहून मी प्रसन्न झाले. माझ्या प्रिय पांडवांनो, माझ्या सर्व आभूषणामध्ये फक्त एकच आभूषण कमी आहे, ते म्हणजे गेंदण फूल.